बातमी आहे बुलढाण्यातली सिंदखेड राजातील समाज कल्याण विभागाचे मुलींचे मागासवर्गीय वसतिगृह पूर्णपणे बोगस असल्याचं कॅगच्या अहवालातून स्पष्ट झालेलं आहे। कागदपत्रांवर वसतिगृह दाखवून बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर लाखो रुपयांचं अनुदान लाटण्यात आलेलं आहे। प्रत्यक्षात मात्र तिथे कोणतंही वसतिगृह अस्तित्वात नाहीये। या प्रकरणी प्रशासनाने 16 लाख रुपयांच्या वसुलीचं पत्र काढलेलं आहे, तर वसतिगृह बंद करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे। दरम्यान सिंदखेड राजातील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी। पाहूयात। जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या मुलींचे मागासवर्गीय वसतिगृह आता अडचणीत आल्याचं दिसून येत आहे आणि त्यामध्ये राज्यातील 6 जे मुलींचे मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह आहे ते बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत। ते त्याच्या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले। आपण पाहू शकतो त्यामधलं एक वसतिगृह जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील संत गजानन महाराज मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हे अस्तित्वात आहे। मात्र या वसतिगृह बंद करण्याचे जे प्रस्ताव आहे ते जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे। तसे महाराष्ट्र राज्यातील एकूण 59 वसतिगृह जे आहेत त्याच्यावरती हे सगळं अडचणीचे विषय निर्माण झालेले तर ते बंद करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पडून आहेत। मात्र शासन यावरती काय कारवाई करते याकडे आता संपूर्ण जिल्हावासियांचे आणि राज्यातील लोकांचे लक्ष लागले आहे। कॅमेरामन सुनील मोरे आणि संजय जाधव, साम टीव्ही, सिंदखेड राजा, बुलढाणा। साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।